काँग्रेसच्या नाराजीनंतर ठाकरे गटाचे एक पाऊल मागे, कोकण पदवीधर उमेदवारी मागे घेणार तर संजय राऊतांची मोठी घोषणा. डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मधील कारखान्याला भीषण आग, अभिनव शाळेजवळील कारखान्याला आग तर इंडोमाइन असं आग लागल्या कंपनीचं नाव. एमआयडीसी परिसरात पसरले धुराचे लोट. मुसळधार पावसामुळे सोलापुरातील नदी ओढ्यांना पूर ओढायला आलेल्या पुरामध्ये 3 जण बुडाले तर 2 बचावले, 1 जण बेपत्ता. निर्मला सीतारामन यांच्याकडून विकास निधी जाहीर, महाराष्ट्राला 8,000 कोटींचा निधी, उत्तर प्रदेशला 25,000 कोटी तर बिहारला 14,000 कोटींचा निधी, मध्य प्रदेशला 10,970 कोटींचा निधी. वर्षातून 2दा प्रवेश प्रक्रिया करता येणार, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी यूजीसीचा महत्त्वाचा निर्णय. 2024-25 शैक्षणिक सत्रापासून नियम लागू होणार. कन्नड अभिनेत्याला त्याच्या गर्लफ्रेंडसह मर्डरच्या आरोपात अटक, सोशल मीडियावरती अश्लील कमेंट केल्याचं प्रकरण, फॅन्सचं अपहरण करून ही हत्या. शालेय पोषण आहारात 15 लज्जतदार पदार्थांचा समावेश, व्हेज पुलाव, अंडा पुलाव, मटकीची उसळ ते तांदळाची खिचडी, 15 पदार्थांचा शालेय पोषण आहारात समावेश. विधानसभा निवडणुकीआधीच महायुती सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, काँग्रेसच्या शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी. मोदींच्या मंत्रिमंडळात 20 नेते घराणे शाहीवाले, महाराष्ट्रातून दोघांचं नाव. राहुल गांधींची ट्विट करत भाजपवर आणि मोदींवर टीका.